नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप भयानक आणि जबरदस्त असं वादळग्रस्त स्टेटमेंट आता जे समोर युवराजने दिलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, आता जस्ट लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये गुलाबचा कोडी खून केलेला आहे हे आता जेच्या हाती लागलेला आहे आणि तो संशय सरळ कौशिकीवरती घेतलेला आहे जेनी. कारण त्यावेळी जेचा खून झाला होता त्यावेळी तिथं कौशिकीचा फोन ॲक्टिव्ह होता आणि ॲक्टिव्ह असल्या कारणाने त्याच एका संशयावरून आणि एका गुप्त प्रूफवरून आता कौशिकीवर जेने खूप मोठा आरोप लावत मात्र इकडे खूप मोठा डाव साधलेला असतो. तर हो, आता पुन्हा खांडेकरांच्या घरी एक वादळ तर या जेने आणलेलं असतं ते म्हणजे युवराजला अरेस्ट कर. तर आता दुसऱ्यांदा रेड मारत मात्र कौशिकीला थरकाप उठवणारा एक छोटासा मात्र प्रूफ दाखवत आता खांडेकरांची झोप उडणार आहे. तर इकडे मात्र कौशिकीवर जेव्हा जे मॅडमने बोट दाखवलं तेव्हा मात्र आता दयानंद खांडेकरांची प्रकृती गंभीर होणार आहे. कारण जेवढा युवराजवर प्रेम नसते त्यापेक्षा जास्त त्याने कौशिकीवर विश्वास ठेवलेला असतो आणि याच विश्वासाला तडा जात आता खांडेकरा कुटुंबात खूप मोठं वादळ येत आहे. तर हो, दुसरीकडे वसूचा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून माधवची दुसरी बायको हीच रेखा बेलसरे असावी असा छोटासा संशय आता जेने आता इकडे रेखावरती घेत तिला सुद्धा बेड्या ठोकलेला आहे. खरंच या लेटेस्ट प्रोमोमध्ये आताच जस्ट रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात येणार आहे की ज्यामुळे आता बेलसरे कुटुंब प्लस आता इकडे खांडेकरांच्या घरावर खूप मोठं वादळ येणार आहे. या वादळातून आता तारिणी केदार स्वतःला कसे सावरू शकणार, कारण ज्या खुन्याची ती अत्यंत खूप दिवसाची लहानपणापासून तारिणी वाट बघत होती ती तिची आईच असणार आहे सावत्र, हे आता प्रूफ करणार का जे आता तारिणी आणि केदार समोर. खूप इंटरेस्टिंग असा हा एपिसोड व्हिडिओ आहे, त्यामुळे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत खरंच मालिकेमध्ये नेमका काय धमाकूळ झालेला आहे हे सविस्तर बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा. इकडे मात्र आता जे आता 2 ते 3 दिवस वाट बघितली असते आणि तेव्हा मात्र आता युवराजचं स्टेटमेंट घेण्यासाठी जेने एक स्पेशल पोलीस ऑफिसर जो की जेसाठी कायमच काम करत असतो अशा पोलीस ऑफिसरले आता बोलावलेलं असतं जेने फक्त आता युवराजला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला पोपटासारखं तो बोलला पाहिजे यासाठी. फक्त तो ऑफिसर जो गुन्हेगार असतो ना त्या गुन्हेगारला पोपटासारखा बोलून सोडतो यासाठी तिने त्याला बोलावलेलं असतं. आणि इकडे मात्र आता तो दिवस येतो ज्या दिवसाची आता जेने एक नियोजन केलेलं असतं. त्या नियोजनात आता एक अंधार कोठरी असते आणि त्या कोठरीमध्ये एक जे आणि एक दुसरी पोलीस इन्स्पेक्टर असते आणि समोर बसलेला असतो तो म्हणजे आता युवराज खांडेकर. आता युवराज खांडेकराला हे जे 3च प्रश्न विचारते की मला या 3 प्रश्नाचे फक्त उत्तर दे, जास्त माझ्यासोबत बोलू नको. त्यावर आता इकडे लगेच युवराज बोलते की तुला माहिती नाही का जे मी कौशिकी खांडेकरांचा भाऊ आहे आणि मला खरोच जरी आली ना तर ती मात्र आता पाताळ एकत्र करून टाकेल, आकाश पाताळ एकत्र करून टाकणार. त्यावर आता इकडे हसत जे बोलते की ती आकाश पाताळ केव्हा एकत्र करणार ना तेव्हा मी बघणार. आता काय आहे ना बघ, मी तुला भेटवण्यासाठी कुणाला आणलेलं आहे, ही माझी स्पेशल आहे, माझा डावा हात म्हटला तरी चालेल. आणि ही आता मी स्पेशल माझी केस म्हणजे तुझी केस आता तिच्याकडे दिलवलं की तुला कशी ती पोपटासारखी बोलवते ना हे मात्र आता तू बघस. तेव्हा इकडे आता जे लगेच तिला सांगते आणि तिच्याकडे काही सिक्रेट असतात ज्यामुळे आता ती सरळ इकडे युवराजवरती ते सिक्रेट ट्राय करत त्याला आता मात्र काही भीती दाखवत असं काही त्याच्या जीवावरती वादळ आणत सरळ आता युवराज पोपटासारखा बोलायला लागतो. आणि 3 प्रश्न आता इकडे जेने त्याच्यासमोर मांडलेला असतात की हो किंवा नाही याच्यामध्येच तुला उत्तर द्यायचं आहे. तेव्हा आता जे पहिला प्रश्न युवराज समोर मांडते की खरं तुझं आणि म्हणजे गुलाबचं कनेक्शन होतं का. तेव्हा आता इकडे युवराज त्या पोलीस ऑफिसरला दुसऱ्या जो जेचा डावा हात मानला जातो त्या हाताकडे बघून मात्र त्या व्यक्तीकडे बघून आता बोलायला लागतो की हो होते
आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता इकडे गुलाबसाठी तू काम करत होतो का ड्रग्स विक्रेतेचा? तेव्हा मात्र आता युवराज हो म्हणतो आणि हा काही स्टेटमेंट, युवराजचं धक्कादायक स्टेटमेंट आता इकडे जे जे रेकॉर्ड करते. आणि तिसरा प्रश्न म्हणजे गुलाबने तुला कधी सांगितलं होतं का की खांडेकरांच्या घरीच त्याचा बॉस लपलेला आहे? तेव्हा मात्र एका क्षणासाठी हा प्रश्न ऐकून आता युवराज हादरून जातो की त्याला आठवते की गुलाबने एक वेळेस सांगितलं होतं की 2 अशा व्यक्ती आहे ज्यामधूनच एक व्यक्ती त्याची बॉस आहे आणि ती साधी सोपी सरळ व्यक्ती म्हणजे ती कौशिकी आहे. तेव्हा आता लगेच युवराज आता कसलाही विचार करत नाही आणि कौशिकीचं सरळ स्टेटमेंट देत आता कौशिकी हीच युवराजची साथीदार असल्याची त्याला शंका आलेली असते असं सांगितलेलं असतं. तर इकडे मात्र आता युवराजला खूप मारहाण करण्यात आलेली असते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं असतं. तर दुसरीकडे आता कसलाही विचार करत नाही आणि इकडे मात्र आता घरी थोडंसं एका सुईच्या टोका एवढं वातावरण आता केदार आणि तारिणीने सांभाळलेलं असतं. घरी सगळीकडे जरी दुःख असतं की युवराज आहे, पण कुठं ना कुठं शांततेचा क्षण आता युवराज आता जरी जेलमध्ये असला तरी केदार आणि तारिणीने आता सर्वांसमोर आणला असता. आणि तेवढ्यातच तिथं आता एंट्री होते, ती म्हणजे आता जेजेची. आता जेजे मॅडमला पुन्हा आपल्या खांडेकरांच्या घरी बघून मात्र आता तारिणीच्या हातचं भांडं खाली पडते आणि जेजे मॅडम आता तारिणीसमोर येते. काय झालं? सरप्राईज मिळाले. आता मात्र असं मला बघून तुम्ही भांडे वगैरे खाली पाडू नका तारिणी. हे बघ, आता तुझ्या ही लाडक्या युवराजने म्हणजेच तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने खूप मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मात्र दुसरं प्रूफ, हे 2 प्रूफ मला कौशिकी विषयी तुम्हा सर्व खांडेकरांना आता मला एकत्रित मिळालेच आहे तर सांगायचं आहे. तेव्हा दया समोर येतो आता जेजेच्या. आणि काय बोलताय तुम्ही? आमच्या खांडेकरांच्या घरी पुन्हा येत असं वादळ का आणता? त्यावर आता इकडे मात्र आता जेजे बोलते की काय करावं, खांडेकरांच्या घरी मला नाइलाजाने यावं लागतं. कारण माहिती आहे का, खांडेकर कामच तसे करतात, लोकांना सांगतात की ते सत्यवादी आहे. पण आज मात्र खूप मोठं वादळ यमनेलवर सुद्धा येणार आहे. कारण अशा व्यक्तीला मी अरेस्ट करण्यासाठी आलेली आहे की तुम्ही त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुमच्या घरात मात्र हादरून जाणारा तुम्ही. तेव्हा आता गुलाबशी फक्त आणि फक्त युवराजचे संबंध होते असं मी तुम्हाला सांगितलं. जे जे असं सर्व खांडेकरांसमोर सांगते. आणि तेव्हा आता दया काका बोलतात की संबंध होते म्हणजे? आता त्यावर दया काकाला आता ती सांगते जे जे मॅडम की आता संबंध होते युवराजचे. आता मात्र त्या गुलाबचा बॉससुद्धा तुमच्या खांडेकरांच्या घरात लपलेला आहे, हो ना कौशिकी? आता कौशिकी बोलते की माइंड युअर लँग्वेज जे जे. आणि हो, असं तुम्ही बिना वॉरंटचं आमच्या घरात नाही येऊ शकत. तेव्हा आता वॉरंट कौशिकीच्या तोंडावरती फेकते आणि बोलते की हे बघ कौशिकी, ज्या वेळेस गुलाबचा खून झाला होता त्यावेळेस तुझा मोबाईल गुलाबच्या आजूबाजूला ॲक्टिव्ह होता. काय ॲक्टिव्ह होता सांगू शकेल तू? एवढ्या सुनसान जगात जिथं फक्त क्राईम ब्रांच होती आणि काही इतर व्यक्ती होते, त्या इतर व्यक्तींचा मोबाईल सोडून तुझा मोबाईल त्या ठिकाणी कसा ॲक्टिव्ह होता? आहे का या प्रश्नाचं उत्तर? त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की कोणत्या ठिकाणी मला याबद्दल काहीही माहिती नाही आहे आणि असं आरोप तुम्ही माझ्यावरती करू शकत नाही. माझा मोबाईल कुठं ॲक्टिव्ह होता आणि काय होता याचे काय पुरावे आहे? तेव्हा आता लगेच मोबाईल कुठं ॲक्टिव्ह होता ज्या दिवशी गुलाबचा खून झाला, ज्या वेळेत झाला, आता सर्व प्रूफ घेऊन आलेले आहे. आणि छोट्यासा मोबाईलमध्ये आता इकडे युवराजने दिलेलं स्टेटमेंटसुद्धा आता इकडे कौशिकी समोर आता ही जे जे दाखवते. ते म्हणजे की खरंच कौशिकी हीच गुलाबची बॉस असल्याचं गुलाबने इकडे युवराजला सांगितलं होतं. तेव्हा कौशिकी बोलते की नाही, हे सर्व खोटं आहे, कारण हे माझ्या तत्वातच बसत नाही. त्यावर आता जे जे बोलते की हे तत्व वगैरे काय आहे ना, हे त्यानंतर आपण बघू. आणि हो, इथं मात्र रेखा बेलसरे कुठं आहे? तेव्हा रेखा आता इकडे जे जे समोर येते आणि काय झालं, मी आहे रेखा बेलसरे. तेव्हा आता रेखाच्या जबरदस्त कानाखाली मारत बोलते की हे बघ, माझ्या समोर ना चांगल्या प्रकारे आणि खाली आवाजात बोलायचं. यानंतर जर असा आवाज चढवला ना तर दुसऱ्या गालावरती सुद्धा बसवणार मी एक कानपट्टी तुझ्या. त्यावर आता इकडे रेखा बोलते की मी काय केलं? आता तेव्हा लगेच तारिणीच्या आईचा फोटो दाखवते आणि बोलते की तू वसुंधरा माधव बेलसरेला ओळखत तर असेलच,
मला माहिती आहे, कारण तू त्यांचा खून केल्याचा संशय मला तुझ्यावरती आहे आणि हा संशय खरा आहे की खोटा आहे हेच प्रूफ करण्यासाठी मी सुद्धा तुला अरेस्ट करतो. तेव्हा मात्र रेखाचं असं एक ताक्षणी आता इकडे जे सांगते की तुझे आणि गुलाबचे खूप जुन्या काळात संबंध होते हे मला समजलेलं आहे आणि गुलाबसोबत मिळूनच तूच इकडे मात्र वसूचा खून केलेला आहे आणि तेव्हा रेखाला प्रचंड घाम आलेला असतं. तेव्हा आता ती घाम पुसतं तेव्हा जे बोलते की हाच घाम जो आलेला आहे ना, हाच माझा पुरावा आहे आणि मात्र तू टेन्शन घेऊ नको, मी कसं तुझ्याकडून वधवून घ्यायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे. चला लवकर एका हवालदाराला सांगते आणि या दोघींना गाडीत टाका. तेव्हा मात्र खांडेकर कुटुंबावर प्रचंड ताण आलेला असतो आणि इकडे आता तारिणी दयानंद खांडेकराला सांभाळण्यासाठी जाते आणि इकडे ती लगेच केदारला बोलते की हे काय केलेलं आहे जे मॅडमनी, आपल्याला काही इन्फॉर्मेशनसुद्धा देत नाही आणि थोडासा काही प्रूफ मिळाला तर डायरेक्ट अरेस्ट करत आहे. खरं ना हे जे मॅडम आपल्या डोक्याला ताप बनत आहे आणि यांची ही काम करण्याची पद्धत ना खूपच कठीण आहे. केदार करायचं तरी काय. तेवढ्यातच आता इकडे त्यांना जाणवतं की दया काकाला त्रास होत आहे. म्हणून आता दया काकाची गंभीर परिस्थिती झालेली आहे, कारण ज्या कौशिकीवरती जीवापाड प्रेम केलेलं होतं, सर्वात मोठा विश्वास दिलेला होता आणि त्या कौशिकीच्याच भरोश्यावरती एवढं मोठं कंपनी चालत आहे, त्याच कंपनीची जे MNLची आहे तीच खूप मोठी कौशिकी गुन्हेगार आहे असं समजल्यावर मात्र इकडे दयानंद काका पूर्ण आतमधून तुटून गेलेले आहे आणि हादरून सुटलेले आहे. खरंच प्रेक्षकांनो, हा आता जे नक्की ठरवणार की कौशिकीला कोणी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे की खरंच यामागे आता या भोळ्या भावळ्या चेहऱ्याच्या मागे आता हे तत्वाने जगणारी ही कौशिकीच्या मागे खरंच खूप मोठा ड्रग्ज डीलर ती खरंच बॉस आहे का हे आपल्याला सविस्तर आता नक्की वेळच सांगेल. त्यापूर्वी आता तारिणी मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.